मोक्षपदे तुच्छ केली आकारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे देवा हाती रूप धरविला आकार देवा हाती रूप धरविला आकार नेदो निराकार हो त्याशी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे तुका म्हणे चित्त निवांत राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायती पाऊले विटेवरी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विसार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विसार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरमानाख्ययमानन्दं भज केवलं श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतमाश्रये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयिन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही भक्ती सुखा करता आम्ही भक्ती सुखातच का रमलो आणि भक्ती सुखा करता आम्ही काय किंमत मोजली या दोन्ही गोष्टीचा विचार करणारा अभंग आहे विठाला विठ्ठल विठ्ठल परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडकर, पूज्य बाबा वैकुंठवासी नाना महाराज वडनेरकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भाऊराव महाराज, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बंसी महाराज यांच्या आशीर्वादाने तथा आदरणीय हरिभक्तीपरायण रमाकांतजी महाराज ढोकळे, आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज वैद्य, आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी महाराज मौले यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आपल्या श्री क्षेत्र खेडगाव गावात गेल्या अनेक वर्षापासून भगवान कृष्णाची जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी तथा विश्वमौली ज्ञानोबारायाची जयंती अर्थातच गोकुळाष्टमी या निमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य प्रमाणात संपन्न होत आहे आणि या वर्षीच्या या उत्सवातील तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय ग्रामस्थ मंडळी खेडगाव, सर्व सन्माननीय ग्रामस्थ भजनी मंडळी खेडगाव तथा सप्ताह समिती यांच्या माध्यमातून ही सेवा दासाला प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं या निमित्ताला धरून चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या गावावर परमार्थावर आणि वैयक्तिक माझ्यावर प्रेम करणारी अनेक गावची अत्यंत सन्माननीय उपस्थिती या ठिकाणी आहे. त्या सकळा चरणी जीव माझा सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण मिलिंद महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे निळोबा महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज तथा सर्वच टाळकरी मंडळी यांच्या रूपाने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंगाची साथ माझे अत्यंत हृदयाभिन्न आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मौली महाराज चव्हाण यांची सुद्धा उपस्थिती आहे. या सगळ्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो.
सगळ्यात आधी विचारतोय टाळकरी कुठलचे? हे गावातले गावातले? हा. ज्यांचं गाव खेडगाव आहे अशा टाळकरीने हात वर करा बरं. अरे अरे प्रश्न ऐका नाही बरोबर आहे. फार बरं वाटलं बरं, वा खरं सांगतो फार बरं वाटलं. म्हणजे खेडगावची जी आध्यात्मिक दृष्ट्या संपत्ती ही आहे मंडळी, वादच नाही. एवढ्या सुंदर मंदिराचं काम चालू आहे, एवढ्या चांगल्या सभा मंडपाचं काम चालू आहे. म्हणजे या गावाची आध्यात्मिक उंची काय याचा परिचय म्हणजे हे टाळकरी. एक सांगू का, आम्ही म्हणजे वारकरी संप्रदायाचा वर्तमान सांभाळतो का नाही हा बी प्रश्नच आहे. वारकरी संप्रदायाचा वर्तमान आम्ही सांभाळतोय का वर्तमानात संप्रदाय आम्हाला सांभाळतो हा चिंतनाचा प्रश्नच आहे. पण ही पोरं म्हणजे वारकरी संप्रदायाचं भविष्य हे ध्यानामध्ये ठेवा मंडळी. म्हणून एवढी गोड टाळकरी मंडळी, असं वाटायला लागले निम्मी अर्धे खिशात घालून न्यावं का काय, एवढे गोड टाळकरी वाजच नाही. असू द्या मंडळी, पोरांचा थोडा टाळ चुकल, होईल आमच्या मृदंगाचार्याला थोडा त्रास, गायक मंडळीला होईल थोडासा विक्षेप, कदाचित कीर्तनात सुद्धा आम्हाला बेताल झाल्यासारखं वाटेल. पण भविष्याचा ताळ सांभाळायचा असेल तर ह्यांना आम्हाला सांभाळावंच लागेल ध्यानात. म्हणून सगळ्यात आधी या टाळकरी मंडळीचे शतशः आभार मानतो. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, अशी भावना या टाळकरी मंडळीकडे पाहून मला होते. म्हणून पुन्हा एकदा या टाळकऱ्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. अत्यंत गोड अभंग आज आपण चिंतनात निवडलाय. ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आम्ही भक्ती सुखातच का रमलो आणि भक्ती सुखा करता आम्ही काय काय केलं याचा गोड विचार करणारा हा अभंग आहे. ऐका मंडळी, जीव जो आहे ना, माणूस असो किंवा प्राणी असो, कोणी असो, प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीव सुखाभिलाषी. जीवाला दुःख नाही आवडत. जीवाला काय आवडतं? सुखच आवडतं. याचं उत्तर शास्त्रानं फार गोड दिलं. जीवाला सुखच का आवडतं? जीवाला दुःख का आवडत नाही? म्हणजे त्याचं कारण आहे, जीवाला सुख आवडण्याचं कारण आहे कारण त्याचं स्वरूप सुख आहे. जीवाच्या 3 इच्छा आहेत. कोणत्या कोणत्या आहेत ऐका. म्हणजे त्या मूळ 3 इच्छा आहेत. त्या 3 इच्छेला धरून मग भरपूर आहेत. पण मुख्य काय आहेत? 3च इच्छा जीवाच्या आहेत. कोणत्या कोणत्या? जीवाला कधीच मरावं वाटत नाही. एक, जीवाला वाटतं मला सगळ्या क्षेत्रातलं कळावं. 2, आणि जीवाला वाटतं मी सदैव सुखी असावं. ह्या 3 अपेक्षा आहेत. ह्या 3 अपेक्षा काय आहेत? कारण जीव मूळचा सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे. तो सद्रूप असल्यामुळे त्याला मरावं वाटत नाही. तो चिद्रूप असल्यामुळे त्याला अज्ञान आवडत नाही. त्याला सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असावं वाटतं. आणि तो आनंदरूप असल्यामुळे त्याला सुख असावं वाटतं. पहिले 2 मुद्दे आता विस्तारात घेणार नाही, एकच मुद्दा विस्तारात घेणार आहे. जीवाला सुखच आवडतं. कारण काय? जे ज्याचं स्वरूप आहे त्याच्याकडे त्याची ध्याव आहे. मला सांगा, तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे का? मला माहिती आहे पण तरी विचारतो, कोणती नदी आहे? पाराशरी नदी. नदीला पाणी आहे? जीव दे आपलं पवायजोगं चांगलं भरपूर भरपूर पाणी. पाराशरी आहे आपल्या शेजारी. मला वाटतं पाराशरी पुढे कादव्याला भेटत असेल माझ्या माहितीनुसार. कादवा पुढे गोदावरीला भेटते आणि गोदावरी पुढे समुद्राला जाऊन भेटते. म्हणजे या पाराशरी जी आहे हिचा प्रवास डोंगराच्या दिशेने का समुद्राच्या दिशेने? का बरं नदी डोंगराकडे जात नाही, समुद्राकडेच का जाते? तुम्ही एवढंच सांगाल की महाराज पाणी उताराकडे जाणं हा पाण्याचा काय आहे? स्वभाव आहे. म्हणजे कशी ओवी ज्ञानोबरायची, खालारा धावे पाणी. पाणी उताराकडे जात असतं म्हणून ते समुद्राकडे जाते असं तुम्ही म्हणाल. म्हणून आपल्याकडे कोणती उंची मोजत असताना समुद्र सपाटीपासून मोजली जाते आहे ना. आपल्याकडे उंची कशाने मोजली जाते? समुद्र सपाटीपासून 2000 फूट, 3000 फूट अशी आपल्याकडे उंची मोजली जाते. ऐका मंडळी, सांगण्याचं तात्पर्य समुद्राकडे जाते आपल्याला एवढं कारण माहिती आहे. पण दुसरं कारण असं आहे, नदी समुद्राकडेच का जाते? कारण ती येताना समुद्रातून आली. म्हणून ती आली कुठून? समुद्रातून. महाराज समुद्रातून नाही आली, ब्रह्मगिरीहून आली. समुद्रातूनच आली. कारण तुकोबाराय म्हणतात, क्षरला सागर गंगा ओघे मिळे आपणाची खेळे आपणाशी, आपणाची खेळे आपणाशी, आपणाची खेळे आपणाशी. शरला सागर गंगा ओघे मिळे
आपणची खेळे आपणची खेळे शरला सागर गंगा बोगी मिळे आपणची खेळे आपणाशी आपणची खेळे आपणाशी आपणची खेळे आपणाशी शरला सागर गंगा ओकी मिळे आपणची मिळे आपणची आपणची मिळे आपणची मिळे आता तुकोबारायचं बोलणं किती विज्ञाननिष्ठ आहे हे पहा. सागरच शरला म्हणजे सागराचं बाष्पीभवन झालं. सागराचं काय झालं? बाष्पीभवन झालं. आणि मग ते बाष्पीभवन झालेलं पाणी जातं कुठं? म्हणजे योग्य ठिकाणी त्याला वातावरण मिळालं की ते पडतं. सध्या योग्य वातावरण महाराष्ट्राच्या अशा कडा नाही. भाऊ सध्याचा पाऊस आहे ना आपा महाराष्ट्राच्या मध्यात नाही. असा काय आहे? भाऊ चालू नये म्हणून मधला जो आहे संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव निम्मा, बुलढाणा अख्खा, अकोला अर्धा पावसानं डावललाय. अजूनही आमच्याकडे धरणं 0% आहेत. काही काही माजलगावचा प्रकल्प निळूभाऊ 0 अजून आमच्या विहिरीला पाणी आलेलं नाही आणि आमची अपेक्षा बी नाही. आमचं एकच म्हणणं आहे, नाशिकला भरपूर पडावं. आमच्याकडे नाही पडलं तरी चालेल. त्याचं कारण काय माहिती आहे का भाऊ? कारण असं आहे त्याचं, लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही? ऐका मग. आमच्याकडे जर पाऊस पडला ना, आमची फक्त शेतीच पिकती. नाशिकला पाऊस पडला ना, आमची शेती बी पिकती पोळी बी पिकती. नाशिकचं पाणी आता सध्या नादूर मध्यमेश्वर कडून जायकवाडीकडे चाललेलं आहे. जवळजवळ 36% जायकवाडी गेलेली आहे. असे तुम्ही कृपा आशीर्वाद करा. आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही पावसाळ्यातच करताल, कुणालाही भांडता तुम्ही असो. आणि तुमचं साहजिक आहे, तुमच्या भांडण्याची कारणं भिन्न भिन्न आहेत. आता त्याच्यात वेळ घालत नाही, जाऊ द्या. ऐका, समुद्राकडे नदी धावते का? तिचं ते मूळ काय आहे? स्वरूप आहे. म्हणून पाराशरी असेल, कादवा माता असेल, गोदावरी असेल, सगळ्या समुद्राकडे पळतात का? तिचं ते स्वरूप आहे. जीवाचं स्वरूप सुख असल्यामुळे त्याची धाव कुठं आहे? सुखाकडे आहे. त्याला सुखच आवडतं. याचं उत्तर वेदांत शास्त्राने मानसशास्त्राच्या दृष्टीने लय गोड दिलं. उदाहरण लय गोड दिलं मानसशास्त्रीय, ज्याला मराठीमध्ये सायकोलॉजी म्हणतात. मराठीत काय म्हणतात? सायकोलॉजी म्हणतात. म्हणजे काय? जीवाला सुख आवडतं, दुःख का आवडत नाही? ऐका बरं, जीवाला सुख आवडतं, दुःख का आवडत नाही? म्हणजे त्याचं कारण आहे, सुख हे त्याचं आहे आणि दुःख हे परक आहे. त्याने उदाहरण याला दिलं, साळू नावाचा प्राणी. साळू का सायाळ म्हणतात तुमच्या इकडे? ते लांब लांब काटे अंगावर असतात, तो सायाळ. सायाळ नावाचा प्राणी आहे. तो सायाळ नावाच्या प्राण्याच्या अंगावर दाबना एवढाले केस आहे. आपलं काटे सायाळाच्या अंगावर कसे आहेत? दाबना एवढाले काटे. बरं, त्याच्या सगळ्या अंगावर काटे, सगळ्या अंगावर काटे. त्याला जर वाटू लागला आता आपल्याला कोणतरी आपली शिकार करतं, ते स्वतःला असं करतो, काटे उभे करीत. वेळ प्रसंगी आपले काटे फेकून दुसऱ्याला मारतो, असा अंगाला झटका देतो. असे काटे पुढच्या प्राण्याला टोचतात. त्याच्या अंगावर किती काटे आहेत? जेवढे रोम आहेत तेवढे काटे आहेत. कोणाच्या अंगावर? सायाळाच्या. पण ऐकलं का? त्याला जर बाहेरचा बोरीचा काटा जरी टोचला तर तरी मोरतो. त्या सायाळाचं कसं आहे? अंगावर दाबना एवढे काटे आहेत, त्याला त्याचा त्रास नाही. पण बोरीचा काटा केवढा असतो? छोटा. तो जरी टोचला तरी तो मरतो. का बरं मरतो? का त्याला सहन होत नाही? अंगावर दाबना एवढे, पण आपले हा बारीकच आहे, पण दुसऱ्याच आहे ना, हा दुसऱ्याच आहे. हो. किंवा अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो, हे जर पटलं नसेल, कारण सायाळ सगळ्यांनी बघितलं नाही. पटणारं उदाहरण देतोय, शास्त्रानंच दिलं. उदाहरण काय दिलं? एकत्रित कुटुंब पद्धती आहे. घर छोट आहे. घर कसं आहे? छोट आहे. 3-4 खोल्याचं आहे. पण 3-4 खोल्यामध्ये 25 माणसं राहतात, अशी आपण कल्पना करू. आणि जुन्या काळात राहतही होते. म्हणून जगामध्ये भारताचा असा परिचय,
कमी जागेत जास्त लोक राहणारा देश जगात कोणता आहे तर भारत आहे. कारण क्षेत्रफळात 7वा 8वा नंबर आहे आणि लोकसंख्येत भारत 1 नंबरवर आहे. भारत आहे तो तरी हम दो हमारे दो आहे, निदान हिंदूंना तरी. असो लोकसंख्येत आपण काय आहोत 1 नंबरवर गेलो. आपण चीनला सुद्धा काय केलं आता ओव्हरटेक केलं, तरी आमच्यासारखे ब्रह्मचारी भरपूर आहेत. असो तात्पर्य ऐका मंडळी, एक घर आहे आणि त्या घरामध्ये 25 माणसं राहतात एका परिवारातले. सगळ्यांचा अनुभव असेल, आपल्या घरात 25 माणसं असू द्या त्यांचं काही वाटत नाही, परका एक जरी आला तर करमत नाही. शब्द काय तुमचा, शब्द काय अकाव एक 25 माणसं त्याच्या 26 राहू द्या ना. नाही हो महाराज, प्रायव्हसी डिस्टर्ब होते. म्हणजे परका एकही चालत नाही. मग जीवाला सुखच का आवडतं, कारण ते त्याचं मूळ स्वरूप आहे म्हणून. दुःख का आवडत नाही, ते आपलं रूप नाही म्हणून. जीवाला सुख आवडतं, ज्याचं जे रूप असतं ते त्याला आवडत असतं. याच्याकरता धुंडा महाराज उदाहरण द्यायचे. उदाहरण फार गोड आहे. जुन्या काळात एक साधू डोंगरावर राहत होता. तेव्हाचे साधू डोंगरावरच राहायचे. डोंगरावर राहत होता साधू, आणि साधू लंगोट घालायचा आणि उगा एक उंदराचं पिल्लू यायचं आणि ते लंगोट कुरथडायचं. साधून अनेक वेळा लंगोट आणायचं आणि उंदराचं पिल्लू काय करायचं कुरथडायचं. अरे अरे हा उंदीर फारच त्रास देतो, मारून टाकू याला. पण साधू येतो. साधू मारील कसा, कारण आपलं शास्त्र असं आहे, ब्रह्मनिष्ठ काढी जरी जीवा नावे मोडी तया घडली गुरु हत्या, आणि गेला उपदेश होतो मिथ्या. जीव बुद्धीने, शब्द बघा लक्षात घ्या, जीव बुद्धीने गवताची काडी जरी मोडली, गवताची काडी जरी मोडली तरी म्हणे त्याचा उपदेश मिथ्या गेला आणि त्याला गुरु हत्येचं पातक लागलं. माता माऊल्यांनो, बाया रोज 5 प्रकारची पापं करतात, घडतात बायाकडून. तुम्ही शेतात जाता गवत काढता, तुम्ही पाखडता तेव्हा त्याच्यातून किडे मारतात, तुम्ही चूल पेटवता तेव्हा त्या गवऱ्यातले लाकडातले किडे जळतात, तुम्ही शिजवता तेव्हा त्याच्यातले किडे जळतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून आपल्याकडून जेव्हाकडून सहज 5 हिंसा रोज होतात, म्हणून शास्त्रकारांनी रोज त्याच्या पापाच्या क्षालनार्थ पंचयज्ञ सांगितले. अग्नीला एक आहार दिला पाहिजे, पितराला एक आहार दिला पाहिजे, पितृयज्ञ केला पाहिजे, देवता यज्ञ केला पाहिजे, ऋषी यज्ञ केला पाहिजे, भूत येत असे यज्ञाचे प्रकार आहेत. असो आपल्याकडून काय घडतं ते घडतं, पण ते न कळता घडतं ते सोडून द्या. चला एवढं सांगतो, जीवान बुद्धीनं काडी सुद्धा मोडू नये. तुकोबारायचं प्रमाण आहे, मारू नये साप संताची दृष्टी. होता ती कष्टी जीवासी ते, होता ती कष्टी व्यापकपणे, होता ती कष्टी व्यापकपणे, होता ती कष्टी व्यापकपणे. मारू नये सर्प संतांची दृष्टी, मारू नये सर्प संतांची दृष्टी. होता ती कष्टी व्यापकपणे, होता ती कष्टी व्यापकपणे, होता ती कष्टी व्यापकपणे, होता ती कष्टी व्यापकपणे. सगळ्यांची आवाज थोडी कमी कमी करा. एक तो हॉल आहे, कोणाला बीपीचा त्रास असतो, काही असतो, म्हणजे हे ना म्हणून नाही बरं. आपण सुद्धा आता काय केला पाहिजे, समाजाचा विचार केला पाहिजे. बऱ्याच लोकांना महाराज हिंमत या लोकांची पुढं बसली, ना तर ते विष आम्हीच पचू जाणं. हा असे सगळ्यांचा कमी राहू द्या थोडा, माझा थोडा जास्त राहू द्या. पण लोकाला त्रास होईल असा माझा सुद्धा ठेवू नका. ऐका पहा मंडळी, मारू नये साप संताची दृष्टी, होतील ते कष्टी व्यापकपणे. मग त्या उंदराला कसं मारायचं. मग साधूनं काय केलं, हातामध्ये पाणी घेतलं, मंत्र म्हटला. कोणता म्हटला, देवा शपथ मला माहित नाही. आणि त्या उंदरावर टाकला. याचा माणूस उदय म्हणून असा टाकला. साधूचा संकल्प आहे, त्या उंदराची पोरगी झाली. कारण तो उंदीर नव्हता, ती उंदरीन होती.
ते मेल नव्हतं, ते काय होतं पिटुकलं फिमेल होतं. मुलगी झाली, वेळ कमी असल्यामुळे लवकर मोठी झाली, लग्नाला आली. बाप म्हणला बाई तुझं लग्न करायचंय. बाबा तुम्ही म्हणाल तसं, पण का ग तुला नवरा कसा पाहिजे? ती म्हणली रेतीवाला आपलं. ती म्हणली बाबा मी का तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? तुम्ही म्हणाल त्या पोराच्या गळ्यात माळ घालायला मी तयार आहे. आणि साधू असा बसला. साधू असा बसला म्हणजे बाबा माझ्या तपत सामर्थ्याची कन्या ही ही आयऱ्या गैऱ्याच्या हातात कशी द्यायची? मग त्याला जावय तेवढाच तेजस्वी पाहिजे. साधू असा विचार करू लागला आणि तेवढ्या सूर्योदय झाला आणि त्याला सूर्य दिसला. बघ सूर्य दिसला, अरे म्हणला जावय असा तर असा तेजदार. साधू गेला कोणाकडे? सूर्याकडे. सूर्या आणि काय महाराज माझ्या पुरुषी लग्न करशील का? प्रसाद म्हणून स्वीकारील, तशी नकोच आहे मला, पण प्रसाद म्हणून स्वीकारील. ठीक आहे. आले पुरी जवळ. म्हणजे कोणाजवळ? ही मूळची कोण आहे हे ध्यानात ठेवा, ही लय महत्वाचं या दृष्टांतात. ही कोण आहे मूळची? उंदरीण. बाई सूर्याशी लग्न करशील का ग? ती म्हटली बाबा पोरगा तसा चांगला आहे बरं, पण लईच गरम डोक्याचा आहे. या वर्षी तर त्याने लईच गरम डोकं दाखिलं त्याचं. आहे ना? चांगला आहे पण डोक्यानं थोडा काय आहे गरम आहे. ठीक गेले सूर्याकडे. सूर्या माझ्या पुढे तुला नापास केलं म्हणे. बरं का रे सूर्या? मला माझी तपसामर्थ्याची कन्या द्यायची. मग मला जावाय सुद्धा तेवढाच तेजदार पाहिजे. तुझ्यापेक्षा ताकदवान कोण आहे रे? कोण म्हणतं? साधू. कोणाला? सूर्याला. सूर्य म्हटला महाराज माझ्यापेक्षा ताकदवान कोण आहे सांगू? मी किती तापलो आणि एक ढग जर आडवा आला तर माझं काहीच चालू देत नाही. आता सूर्य आहे का नाही? होता की नाही दिवसभर? दिसू द्याला का कोणी? ढगानी. म्हणजे सूर्यापेक्षा ताकदवान आहे ढग. साधू ढगाकडे गेले. ढगा करशील माझ्या मुलीशी लग्न? मारा तुमची आज्ञा पाळी. आले हिच्याजवळ. कोणाजवळ? हे ध्यानात ठेवा, लय महत्वाचे गरजेचे ते, लय गरजेचे ते. बाई ढगाशी लग्न करशील का ग? तिने बाबा करीन बरं, पण काय अडचण आहे? रंगानं लईच काळ आहे म्हणजे. आणि बाबा एक सांगू का? रंगानं असू द्या म्हणे काळ. काळ्या रंगाचं काय असतं? आज आहे तर उद्या नाही. रंगाचं काय असतं म्हणजे त्याला संसार करायची अक्कल बी नाही. कोण म्हणते? ती उंदरीन म्हणते बापाला. ढगाला संसार करायची अक्कल नाही. संसार करायला काय अक्कल लागते? वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठात सांगायचे संसार करायला. ऐका बरं, ज्यांचे झाली नाहीत त्यांनी. संसार करायला 2 आकली पाहिजे म्हणून पाटील. 2 आकली. कमवायचं कसं ही पहिली अक्कल आणि ते खर्चायचं कसं ही दुसरी अक्कल. ज्याला कमवायची अक्कल आणि खर्चायची अक्कल आली त्याला संसार चांगला जमला. ज्याला कमवायची अक्कल नाही त्याने बिलकुल त्या भानगडीत पडू नये. उमेशबाच्या गाडीत बसाव. पडूच नाही. बोले बाबा काय म्हणायचे म्हणू का? बायको जर म्हणली तेल, मिलिंद महाराज बायको म्हणली तेल, थांब तुला मुखडा वाजून दाखवतो. जमत नाही, तेलच आणून द्यावं लागत. थांब तुला यमनचे पलटे म्हणून दाखवतो. जमत नाही. काय करावं लागतं? वस्तूच आणून द्यावी लागते. म्हणजे या ढगाला कमवायची अक्कल आहे. लक्ष देऊ नका, लय आवडेल तुम्हाला हे चिंतन. ढगाला कमवायची अक्कल आहे, जातं आणि समुद्राकडून भरपूर कमवून आणतं. कमवायची अक्कल आहे म्हणून, पण ह्याला खर्चायची अक्कल नाही. कोणाला? ढगाला. हाय का खर्चायची अक्कल? तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? अजून 2 दिवस पडू द्या, मग तुम्हाला कळन त्याची अक्कल. ह्याला काय नाही? खर्चायची अक्कल नाही. कशी अक्कल नाही? जिथं गरजेचं तिथं पडत नाही कधी कधी, आणि जिथं गरज नाही तिथं पडल्याशिवाय राहत नाही. मग अशीच आपली चर्चा झाली. ते मी पाटलाला विचारलं की द्राक्ष बागेचं काय होतं या पावसानं? ते म्हणे फांट्यालाच मुळ्या पडतात म्हणजे त्या पावसाने, है ना? ऐका, हे तर सोडून द्या, हे तर नाहीच अक्कल. त्या ढगाला अजून एक अक्कल नाही म्हणून. काय? कमवतं भरपूर, सप्त्याला वर्गणी तेवढीच देतं. आणि थोर समाजसेविका गौतमीताई पाटील यांचा कार्यक्रम असला तर त्याला तेवढीच वर्ग. विषयासाठी फुका लुटी धन
प्रमाण दिलं, पण तो ढग एवढा बी नालायक नाही. देव ब्राह्मणासी देता रडे रुखा. ऐका, तुकोबाराचं प्रमाण काय? देव ब्राह्मणासी देता रडे रुखा आणि विषयाला की फुका लुटी धन. पण हे तसं नाही करत. नाही विचारित मेघ हागंदारी. हे हागंदारीवर बी तसंच पडतं आणि शेतावरही तसंच पडतं. नको बाई म्हणली ढग. ढगा म्हणे काय म्हणले, मला माझ्यापर्यंत तुला नापास केलं. नापास केलं म्हणल्याबरोबर ढगाला कळ लागली. त्याची कळ थांबल्यानंतर साधू म्हणला, ढगा पण का रे, तुझ्यापेक्षा ताकदवान कोण आहे? आपल्याला वेळ उरकायचं म्हणजे आता पटपट पटपट आणतो. ते म्हणे, महाराज आमच्यापेक्षा ताकदवान आहे. आम्ही ढगानं किती फळी धरली आणि एक डोंगर जर आडवा आला तर आमचं काही चालत नाही म्हणे. आम्हाला पुढं सरकूच देत नाही. साधू डोंगराकडे गेले. डोंगरा, करशील का रे माझ्या पुरीशी लग्न? ते म्हणे, करू. आले हिच्याजवळ. कोणाजवळ? तुला महत्वाचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही, ते फारच महत्वाचं आहे. बाई करशील का ग डोंगराशी लग्न? ती म्हणली, बाई बाबा नवरा तसा बरा आहे बरं, पण असा बशा नवरा नको बाई म्हणली. मला जागचा हालतच नाही. परत डोंगराकडे गेले. डोंगरा, माझ्या मुलीनं तुला नापास केलं, पण का रे, तुझ्यापेक्षा ताकदवान कोण आहे? ते म्हणे, महाराज तुम्हाला पटणार नाही, पण कधी कधी माणसानं आकारावर जाऊ नये, कर्तबगारीवर जावं म्हणले. म्हणजे आता मी एवढा मोठा आहे ना म्हणे महाराज, पण एक असं आहे, दिसा एवढंच आहे पण डोंगर पोखरून काढीत. लक्षात आलं वाटतं तुमच्या? तो कोण आहे? उंदीर. बघा म्हणे, आम्ही एवढे डोंगर आहेत पण ते एवढंच पिटुकलंय, पण ते काय करतं आम्हाला? पोखरून काढीत. नाही शिट येऊ दिले बरेच या उंदरान, आपलं पोखरून काढीत डोंगराच्या डोंगर. असो. आणि मग साधू गेले कोणाकडे? उंदराकडे. का रे उंदरा, माझ्या पुरीशी लग्न करशील का? ते म्हणे, करू. आणि हिच्या जवळ आले. म्हणजे कोणाजवळ? ते ध्यानात ठेवा, संपला आता, शेवटचंच वाक्य आहे. कोणाजवळ आले भाऊ? तिला म्हणले, बाई उंदीर तुला चालेल का? ती म्हणली, बाबा नवरा असावं तर असा म्हणली. म्हणजे हिला सूर्य आवडला नाही, हिला ढग आवडले नाही, हिला पर्वत आवडला नाही, हिला उंदीर आवडला. हिला उंदीरच का आवडला? ही मूळची उंदरीन होती म्हणून. तसं जीवाला सुखच का आवडतं? तो मूळचा सुखरूप आहे म्हणून. विठाला विठाला. सुख पाहिजे ही पहिली अपेक्षा आहे, पण जीवाला सुख न संपणार पाहिजे. आजच्या अभंगातला एक शब्द उचलू, न विटणार सुख पाहिजे. जीवाला सुख कोणतं पाहिजे? न विटणार सुख. सुखाच्या तीनच कक्षात मंडळी या जगामध्ये. एक आहे विषय सुख, दुसरा आहे ब्रह्मसुख आणि तिसरा आहे भक्ती सुख. तीन सुख आहेत. खरं तर आपल्याकडे त्या पंचदशीच्या प्रकरणात 5 आनंद आहेत, योगानंद, ब्रह्मानंद. पण आपण त्या सगळ्याचा अंतर्भाव, योगानंद म्हणजे ब्रह्मानंदच आहे, विषयानंद आहे, एक ब्रह्मानंद आहे आणि तिसरा भक्ती आनंद आहे, म्हणजे भक्ती सुख आहे. मग जीवाला सुख कसं पाहिजे? अविट सुख पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबारासारखा साधू विटणाऱ्या विषय सुखात रमला नाही. विटणाऱ्या विषय सुखात साधू रमले नाही. कारण ते कसं आहे, ते शतश्लोकी नावाचा ग्रंथ आहे शंकराचार्याचा. त्याच्यात त्यांनी 2 सुखाची मीमांसा केली. लय गोड. 2 प्रकारचं सुख आहे जगात म्हणे. एक भौतिक सुख आहे, ज्यालाच उपनिषदामध्ये श्रेय सुख आणि प्रेय सुख अशी संज्ञा दिलेली आहे. श्लोक फार मोठा आहे, मी तो अख्खा पाठ केला होता, पण तुमच्या आशीर्वादानं सगळं काय आठवणार नाही, पण कामापुरता आहे. सुख किती प्रकारचं? 2 प्रकारचं आहे म्हणजे, एक काम्य आणि एक आत्यंतिक. ते काम्य सुख आहे म्हणजे विषय सुख आहे. ते कसं आहे? काम्यम, सुरुवात केली, काम्यम दुःखैक बीजम. काम्य सुख हे दुःखाचं बीज आहे. क्षणलव विरसम, क्षणातच विटणार आहे. आणि तच्चिकीर्षती मंदा. असा त्या 4 पादाच्या श्लोकामधला एक चरण हे की काम्यम दुःखैक बीजम क्षणलव विरसम तच्चिकीर्षती मंदा. म्हणजे विषय सुखाची अपेक्षा कोण करतात? मंदा.
मंद करतात. मंद म्हणजे कोण? बावळट. कोण करतात? मूर्ख. ज्ञानोबाची भाषा. विषयभोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख, पण काय किजती मूर्ख न सेविता न सरी न ते शोरमते बुधा. मूर्ख मंद शास्त्राने शब्दाची योजना तशी केली, हे तिथं रमतात. पण अडचण काय या विषया सुखात? त्यांनी सांगितलं दुःख एक बीजम. विषय सुख हे दुःखाचं बीज आहे. विषय सुख काय आहे? दुःखाचं बीज आहे. कसं बीज आहे? पहा, कोणत्याही विषयाचं सुख घ्या. गाडी मिळाल्यावर आनंद होतो का नाही? होतो. बंगला बांधल्यावर आनंद होतो की नाही? होतो. शेती घेतल्यावर आनंद होतो की नाही? होतो. लग्न झाल्यावर आनंद होतो की नाही? होतो. पण या सगळा जो आनंद आहे ते दुःख एक बीज आहे. म्हणजे हे सगळं सुख फुकट मिळत नाही, त्याला कष्टच करावे लागतात. मिळतात फुकट. शेती फुकट होते, बंगला फुकट होतो, गाडी फुकट मिळते, लग्न फुकट होतं. अहो, किंमत मोजावी लागते त्याला. पण या जगात विषयाचं सुख कोणतंही कोणालाच फुकट मिळत नाही, मिळतच नाही. हे परस्पराला भ्रम आहेत. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं आणि तो म्हणतो त्याला लय फुकटचं भेटेल. त्याला लय फुकटचं भेटेल बाबा, तुम्हाला काय माहिती. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, आणि सगळ्याला वाटतं महाराज लोकाला फुकटचं मिळतं. पण हा भ्रम काढून टाका. फॅन चालू आहे, इकडं फॅन चालू आहे, पण एवढे 2 फॅन चालू असताना भाऊ माझा फेटा घामानं भिजलाय. आता घामाचा पैसा आहे हो. विनोदाचा भाग जरी याच्यातला वजा केला तर सिद्धांत आहे. म्हणजे सिद्धांत आहे. शास्त्र म्हणतं अर्थाना मार्जने क्लेश. हा पैसा मिळवायला क्लेशच होतात. आणि मग तो पैसा संसारिकाने कमवू द्या, नाही तो पैसा संन्याशाने कमवू द्या. गुरुवारी राऊत बाबा एक वाक्य लय गोड बोलले होते आळंदी. सत्ता, संपत्ती, पद तुमचं तुंतून केल्याशिवाय तुम्हाला भेटतच नाही ना महाराज. तू काहीच करीत नाही ना, लय त्याची चंगळ आहे ना. अरे त्याने या जन्मी केलेलं नाही, मग मागच्या जन्मी केलेलं आहे. कर्माचा सिद्धांत असा आहे, फुकट मिळत नाही. दुःख एक बीजम क्षणलव विरसम. विषयाच्या सुखाचा काय येतो? लगेच वीट येतो. वीट. भाऊ तुमचं नाव काय? अमोल. लग्न झालं? अमोल भाऊ, तुमची आवडती भाजी कोणती? कीर्तना सांगण्याजोगी असली तर सांगा. पण एक तर श्रावण चालू डोक्याला ताप घ्यायला, आपल्या डोक्याला घ्यायचा ताप करून. ते मी साताऱ्याला गेलो आणि एकाला असंच विचारलं तुझी आवडती भाजी कोणती? ती म्हणे बाबा कीर्तना सांगण्याजोगी नाही. पावसून मी घाबरू नये बाबा, आपल्या देवाच्या दारात तसं बरं नसते. अमोल भाऊ कोणती भाजी आवडते? उसळ आवडते. वा छान छान. अमोल भाऊ मला एक सांगा, तुम्हाला उसळ आवडते आईच्या हातची आवडते का बायकोच्या हातची आवडते? बिचारा शांत बसला आणि शहाणपणा त्याच्यातच आहे. हुशार माणूस आहे, गप्प बसला. अमोल भाऊला चांगलं माहिती, हा बाबा नवला जय विठ्ठल करील, बाळासाहेबाकडे जेवलं निघून जाईल. पण घरच्या महाभारताला तोंड मला द्यावं लागतं. त्याला मागणं पुढं फुफुटा उड, बाबू जेवला पातर पालत नेऊन टाकलं गावाच्या खालतं. ह्याला काय? अमोल भाऊला आवडते कोणती? उसळ आवडते. आज वार काय? रविवार आहे अमोल भाऊ, आज रविवार आहे. आज संध्याकाळी तुम्हाला उसळ दिली तर खाल का? वा. उद्या सकाळी दिली तर खाल का? हा का बरं? किती आवडीची असू द्या, उद्या कोणीच खायची नाही. उद्या गोकुळाष्टमी आहे, ध्यानात ठेवा. उद्या गोकुळाष्टमी. जाऊ द्या, गोकुळाष्टमी जाऊ द्या. मंगळवारी सकाळी तुम्हाला उसळ दिली, खाल का? संध्याकाळी दिली, खाल का? नाही. बस. म्हणजे किती आवडीचा विषय असो त्याचा वीट येतो. त्याचा काय येतो? वीट येतो. एक बोलू, माझी वयाची मर्यादा असून बोलतो बरं आप्पा, माझी वयाची मर्यादा असून माफी मागतो. संसारातलं सगळं सुख असंच आहे, सगळं कीर्तना सांगता येत नाही, म्हणून अमोल भाऊच्या उसळीवर भागीलय मी. नाही तर जीवाला
जीवाचं कोणताही विषय सुख क्षण लव विरसम म्हणजे ते विटणार आहे. जाऊ द्या नको आम्हाला ते काळी चारदारा ट्युनिंग नाही ह्याला बंदच का की दादला नको ग बाई मला नवरा नको दादला नको ग बाई नवरा नको ग बाई दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मोडके शेखर तुटके से छप्पर तुटके ते छप्पर देवाला देव घर नाही मला दादला देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई बाई मला दादला नको ग बाई हे नवराच नको मला हा नवरा कोण आहे हा संसार रूपी नवरा आहे म्हणे का नको तुला म्हणे ह्याच्या संसारात मोड कसं घर आहे तुट कसं छप्पर आहे लक्ष देऊ नाही का मोड कसं घर म्हणजे काय हे 24 आहे तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे हे घर आहे ना आपलं शरीर रूपी मोड काय काय नाही तुमचं काय म्हणे घर कसं आहे बघा इथं मोडलेले इथं मोडलेले इथं मोडकय इथं बी मोडकय इथं बी मोडकय इथं बी मोडकय मोडकेशे घर हे घर कसं आहे मोडकय आणि मग स्वर्गात जावं तर तुटकेसे छप्पर देवाला देवघर नाही म्हणा संसार रूपी नवरा मला नको ग बाई आता मला पाहिजे ते चरण लय गोडे नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले रस तेथे नाही मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई दादला नको ग बाई देवाच्या चरणी समरस झाले हा रस संसारात नाही म्हणजे विटणारा रस क्षण लव विरस नाही म्हणून तुकोबाऱ्यासारखा साधू विषयाच्या रसात रमला नाही चला मग ऐक विषयातही रमला नाही आणि पारलौकिक विषयातही रमला नाही सोडून द्या पटकन पुढे जाऊ दुसरं म्हणे ब्रह्मसुख आहे ब्रह्मसुख आहे तिथं रमायला काय अडचण आहे म्हणजे ते सुखरूप आहे वादच नाही पण त्याला बी वीट आहे काय महाराज त्या सुखाला वीट आहे ज्ञानोबाराच्या विरोधात बोलता का जे चळे ना ढळे सरे ना मैळे आणि तुम्ही खुशाल म्हणता त्याला वीट आहे मग काय असतं भूमिका महत्वाची असते ज्ञान भूमिकेनं जर आपण चिंतन केलं तर त्या सुखाला वीट नाही पण भक्ती सुखाने त्या सुखाला पण वीट आहे महाराज नुसतं बोलून सोडू नका सिद्ध करून दाखवा सिद्ध करून दाखवतो आधी मानस शास्त्रानं सिद्ध करतो नंतर वेदातल्या प्रमाणानं सिद्ध करतो संत वाङ्मयातल्या प्रमाणानं सिद्ध करून दाखवतो की ब्रह्मसुखात सुद्धा काय आहे वीट आहे मानसशास्त्रीय विचार काय ऐका बदाम चांगले का वाईट बोला की हा बदाम चांगले बदाम रोज खाणं चांगलं का वाईट पिझ्झा बर्गर खाणार आहे हा बदाम खाणं काय आहे चांगलं बदाम चांगलं आहे वादच नाही पण तुम्हाला तिन्ही टाइम वर्षभर रोज बदामच दिले तर खाल का मगाचाच विषय कंटाळ येतो माता मावल्यानं पैठणी आवडते का तुम्हाला पैठणी बरं साधी सुधी नाही 1 लाखाची पैठणी घेणार आणि मीच घेणार तुम्ही माझ्या कपड्यावर जाऊ नका माझ्याकडे कमी पडले तर कतवारी आपाकून काय उसणे घेईल काय पाटलाकडून उसणे डुकडे पाटलाकडून उसणे घेईल माझा व्यवहार लई चांगला आहे 5-25 वर्षात परतही करेल व्यवहार लई क्लिअर आहे आता माता मावल्यानं कितीची पैठणी 1 लाखाची पण 8 एकच 24 तास अंगावरची काढायची नाही शक्य आहे का नाही म्हणून तर मी जाहीर केली होती उच्च सुख आहे ठीक आहे पण जीवाचा मानसीय विचार असा आहे त्याला एका सुखात रमायला आवडत नाही त्याला त्याच्यात काय पाहिजे चढ उतार पाहिजे हेलकामा पाहिजे बघा बदल ही माणसाची मूलभूत गरज आहे त्याला बदल असा वाटतं
याला मी उदाहरण कायम सांगतो. तेच तेच खाऊन कंटाळा आला की माणूस काय म्हणतो, आता जेवणात काय झाला पाहिजे, बोला की बदल. तेच तेच कपडे घालून कंटाळा आला की माणसाला काय वाटतं, कपड्यात काय झाला पाहिजे, बदल. त्याच घरात राहून कंटाळा आला की माणसाला काय वाटतं, घरात काय झाला पाहिजे, बदल. बायको लई शिव्या द्यायला लागली, नाही पुढे ऐकून घ्या तुम्ही, लगेच गडबड करू नका. तिच्याही स्वभावात बदल झाला पाहिजे असं मला म्हणायचं. तुम्ही लगेच बायको बदलायच्या नादी लागली, कसली गडबड करत जाऊ नका, एकच भेटा. उदाहरण सांगतो, जीवाला एका सुखात रमायला आवडत नाही. आणि ब्रह्मसुख कसं आहे, त्याला चढ नाही, उतार नाही, चढत नाही, ढळत नाही, हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, असं स्थिर आहे. मग त्याचा कंटाळा येतो. म्हणून आता झालं मानसी विचार. ब्रह्मसुखात वीट आहे, त्याचं दुसरं कारण उपनिषदच म्हणतं, शास्त्रच म्हणतं की जगत कसं निर्माण झालं, म्हणजे देवाने निर्माण केलं. पण का केलं, तत्र एकाकी न रमते, त्याला एकट्याला तिथं करमत नव्हतं. म्हणून त्याच्या अंतःकरणात संकल्प झाला, एकोहम बहुश्याम, एकले न कंठेचे म्हणून त्याला एकट्याला करमत नव्हतं. म्हणून त्याने जग निर्माण केलं, म्हणजे त्याला सुद्धा तिथं करमत नाही. का करमत नाही, विठ्ठल म्हणून. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, सदनी राहिला, सदनी राहिला. वै सुखा कारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखात त्याला सुद्धा त्या सुखात रमत नाही, मग तो येतो. ऐका मंडळी, एकाच प्रमाणामध्ये वीटच शब्द सांगतो, वीटच प्रमाण लक्ष देऊन ऐका. विसरोनी देवपणा, मिलिंद बुवा तुकोबरायचं प्रमाण, विसरोनी देवपणा, उभा पंढरीचा राणा. देवपणा विसरोनी पंढरीचा राणा उभा. पण निळभो काय म्हणतात तुकोबराय, का उभा, म्हणजे विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजीर. निर्गुणाला विटून त्यानं गोजीर रूप धरलं, म्हणजे तिथंही विट आहे, पण तेही सुख नको. मग महाराज तुम्ही रमले कुठं, म्हणे आम्ही भक्ती सुखात रमलो. का रमलो, ते सुख कसं आहे हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात विटेचे सुख नोये भक्ती रस, विटेचे सुख नोये भक्ती रस, ऐसे सुख नोय भक्ती रस, विटे ऐसे सुख नोय भक्ती रस. विटेचे सुख नोये भक्ती रस, विटेचे सुख नोये भक्ती रस. हा विटे ऐसे सुख नोय भक्ती रस, विटे ऐसे सुख नोय भक्ती रस.
विटे ऐसे सुख लोय भक्ति रस विटे ऐसे सुख लोहे भक्ती रस विटे ऐसे सुख लोय भक्ति रस विटे ऐसे सुख लोहे भक्ति रस विटे ऐसे सुख लोहे भक्ति रस विटे ऐसे सुख लोहे भक्ती रस विटे ऐसे सुख लोहे भक्ती रस विटे ऐसे सुख लोय भक्ति रस विटे ऐसे सुख लोहे भक्ति रस उडता पुडती आस उडता पुडती आस सेवा दे सेवा दे सेवा दे विटे ऐसे सुख लोय भक्ति रस विटे ऐसे सुख लोहे भक्ति रस उडता पुडती आस उडता पुडती आस सेवा सेवा दे सेवा दे विटे ऐसे सुख लोहे भक्ति रस विटे ऐसे सुख लोय भक्ति रस लोय उडता पुडती आस सेवा दे सेवा दे सेवा दे उडता पुडती आस सेवा मी है सेवा मी है उड़ता उड़ती आस सेवा मी है सेवा मी सेवा मी उड़ता उड़ती आस सेवा मी सेवा मी सेवा मी विटे ऐसे सुख लोय भक्ति रस विटे ऐसे क्या बात है या चाली कधी कळत्यात माहिती का ह्या चाली मैद्याची चाळणी घेऊन बसल्यावर कळत्यात जन वाळूचा दगड चाळायची चाळणी घेते त्याला याच्यातलं काहीच कळत नाही त्यांना एकच चाल कळते विटे ऐसे सुख लोहे भक्ती या चाली समजून घ्यायला ना भाऊ चाळणी कोणती पाहिजे मैद्याची पाहिजे असो विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस म्हणे न विटणार सुख एकच आहे आणि तो म्हणजे भक्तीचा रस आहे जगात सगळे सुख विटतात पण हे सुख विटत नाही म्हणे महाराज पटून द्या ना कसं विटत नाही हे सुख फरक काय याच्यात लय गोड फरक तुकोबाराने एका चरणात 5 मुद्द्यानं पटून दिला ऐकताय ना तुम्ही ऐकताय म्हणूनच सांगतोय हा आणि तुम्ही ऐकणार आहे तोपर्यंतच सांगणार आहे मुळात गावकऱ्याचं कौतुक आहे आधी टाळ्या वाजवून मग सांगतो काय कौतुक काय कीर्तन 7 ते 9 केलं हेच कौतुक आहे तुमचं हां ते आमचे आता तुमच्याकडे शब्द आहे की नाही मला माहित नाही 7 ते 9 कीर्तन म्हणजे वापशाची पेरणी आणि 9 ते 11 म्हणजे धूळ पेरणी तुमच्याकडे धूळ पेरणी शब्द नसेल मला वाटतं हा पुन्हा पहिले होता पाण्याच्या आधीचा होता तो पण या नवीन पोरांना कळणार नाही ना हां मग समजून सांगतो तुम्हाला वापशाची पेरणी काय असते आणि धूळ पेरणी काय असते वापशाची पेरणी म्हणजे पाऊस येऊन गेला मग शेतकरी शेतात जातो ऐका बरं पोरं कुठं जातो शेतकरी आमचे जुने शेतकरी त्याने ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये घेऊन डिग्र्या घेतल्या नाही पण माती वारा पाऊस आणि ढगाकडे पाहून त्याला सगळे अंदाज येत होते एवढेच अंदाज नाही नुसतं कोणतं नक्षत्र कधी लागणार आहे आणि काय बदल होणार आहेत त्याला कळत होतं सामान्य त्याची तडाखी होती आता मघा चालू आहे म्हणून शेतकऱ्याचा आडाका काय होता पडत्याला मघा तो चुलीपाशी हागा मघा जर पडायला लागल्या त्या अशा पडतात घराच्या बाहेरच निघू देत नाही का तो ग्रामसूचिता अभियान नव्हतं पडत्याला मघा तर चुलीपाशी हागा आणि मघा जर नाही पडल्या मघा तर वरच बघा हे मघा नक्षत्राचं आश्लेष नक्षत्राचं बी आहे सगळ्या नक्षत्राचे आश्लेषा लागतात त्या आश्लेषाला गावरान भाषेत आसळगा म्हणतात त्या आसळगा म्हणतात त्या आसळगा काय म्हणतात अय मावशो आसळगा काय म्हणतात मामाजी कोण म्हणते
आसळ गा मामाजी आम्ही येतो सळा सळा आणि तुम्ही पुढं पुढं पळा. म्हणजे आश्लेषा नक्षत्रातला पाऊस असा असतो एकदम वातावरण होतं बद बद पडतं मोकळं होतं. घेतल्या डिग्री आमच्या शेतकऱ्यांनी नाही, पण ज्ञान वारा पाऊस ढगाकडे पण अंदाज लावत होते. आता वापसा कसा ओळखायचे जुने शेतकरी? तुम्ही म्हणता ना भूमीमध्ये आर्द्रता आहे की नाही, आर्द्रता ओल आहे की नाही, कसे ओळखायचे? शेतात जायचं, माती गोळा करायची आणि त्याचा लाडू बांधायचा. लाडू जर बांधला गेला नाही तो ओल कमी आहे. ऐकताय ना? ओल काय आहे? कमी आहे. लाडू बांधला गेला तो ओला आहे, पण एवढं नाही भागत. तो लाडू वर फेकायचा आणि वर फेकून खाली पडलो तो लाडू फुटला पाहिजे. फुटला तर ओल मापात आहे, फुटला नाही तो ओल जास्त आहे. आणि असा वापसा साधून जे पेरणं त्याला काय म्हणतात? वापशीची पेरणी. आता धूळ पेरणी काय असते? हस्त नक्षत्र आपलं नाही, मृग नक्षत्र लागलं पडलंय का नाही याची वाटच बघत नाहीत आमच्या भागात काही काही लोक, सगळे नाही. मग ते काय करतात? धूळ पेरणी करतात. म्हणजे काय करायचं? पेरून टाकायचं. ओल असो अथवा नसो, पण ते धूळ पेरणीचं असं असतं आलं तर लई येतं, नाही तो पुन्हा पेरावं लागत. दिवाळच काढीत धूळ पेरणी. पण वापशाची पेरणी खात्रीशीर असते. झाला माझा दृष्टांत. तसे 7 ते 9ची वेळ म्हणजे वापशाची पेरणी, पीक येण्याची हमी आहे. आणि 9 ते 11ची वेळ म्हणजे धूळ पेरणी, आलं तर आलं नाही तर गेलं गेलं. हे 7 ते 9 कीर्तन असलं की सगळ्याचे लोक चेहरे असे फ्रेश असतात, हा फ्रेश असतात. हे 9 ते 11 आले की जेवण येतात. मग असा पिकावर व्हायरस पडतो. लगेच आम्हाला पावडरीच्या गाड्या काढाव्या लागत. की केली फवारणी, फवारणी केली की पिकं अशी होतात. पुन्हा 5-10 मिनिटांनी चालूच व्हायला. कधी कधी तर अशी अडचण येते कीर्तनकारांना, चंदभाऊ अशी अडचण येते तेल्याच येतो, रोटर मारल्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून गावकऱ्याचं पहिलं कौतुक आहे वेळ 7 ते 9 केली याबद्दल. हा कौतुक आहे. कीर्तन झालं की आता अजून एकदा मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या, मोकळ्या मनाने. ह्या टाळ्या फक्त तरुण पोरांकरता, आणि पंक्तीत येणार आहेत पण वाढणारे तरुण पोर आहेत, ध्यानात ठेवा. हे पोरं आहे ना, पोरं झटतात म्हणून पंक्ती देणारे किती निर्माण होतील, पण झटायला पोरं पाहिजे ना वाढायला. आणि पोरो ऐका, तरुण पोरांनी वाढायचंच असतं. शास्त्र असं आहे तरुण पोरांनी पहिल्या पंक्तीला कधी जेवायला बसायचं नाही. म्हणजे का बरं? जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही. असं काय शास्त्र आहे? माऊली मला लई पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. असो चला, ऐकताय तुम्ही, ऐकताय. अजून 20 मिनिटं ऐका. विटे ऐसे सुख वीट नाही या सुखाला. महाराज नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी आपली तू लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. लक्षणानं पटून द्या सुखाला वीट कसा नाही, प्रमाण द्या. आता प्रमाण ऐका, लक्षण ऐका. काय तुकोबाराय म्हणतात भक्ती सुखातल्या विशेषता मोजा बरं. आधी प्रमाण म्हणतो, पुढती घडे चढते सेवन आगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता. आता बघा विनीत महाराज, पुढती घडे चढते घडे सेवन घडे आगळे घडे आणि निर्भयता मिळे. भक्ती सुखामध्ये काय काय घडतं? पुढती पुढती घडे, पुन्हा पुन्हा ते सुख भोगायला मिळतं. बरं चढतं चढतं, पुढती पुन्हा चढते, आगळे सेवन, त्याचं सेवन घडतं आणि निर्भयता प्राप्त होते. संसारातल्या सुखाचं तसं नाही. ह्या बाकी सुखात निर्भयता नाही, भीतीच आहे, भीतीच आहे. पिंपळगावला उतरला रात्री 1 वाजता. किती वाजता? 1 वाजता उतरला आणि यायचं होतं खेडगावला, पण बॅटरी डिस्चार्ज झाली, कोणाचा फोन लागेना. ना जाऊ पायी पायी. कुठून? आपली वणी चौफुलीपासून निघाला.
पण गळ्यात 2 तोळ्याचं होतं. किती होतं? हिंमत होते का यायची? होय बाबा. किती तोळ्याला? 2 तोळ्याला. आणि हे सोनं गळ्यात असल्यावर हा, हे सोनं गळ्यात असल्यावर काय भीती आहे का? उलट माळा अशा वर काढायच्या. एखाद्या चोरानं जर पाहिल्या माळा, अरे जाऊ द्या माळकरी, त्याच्याकडे काय असायचं. पण चोराला काय माहिती आजकाल माळकऱ्याकडे बी काय काय असतं. चंदू काकाकडे बघा, आमच्या माळकऱ्याकडे बघा, आमच्या माळकऱ्याकडे. म्हणून त्या वैभवाला भीती आहे, भक्तीमध्ये निर्भरता आहे. हे सामान्य उदाहरण सांगितलं मी. महाराज मृत्यूचं भय सगळ्याला आहे, पण भक्ताला नाही. भय नाही जन्म घेता, मरण माझे मरून गेले, अरे भीत नाही आता आपुल्या मरणा. ही निर्भयता प्राप्त होते. पण मावशाओ, तुम्ही जागे आहेत का? खरंच जागे आहेत का? खरं सांगा बरं. मग सोनं भारी का तुळस भारी? फक्त माता माऊलीने बोलायचं. तुळस भारी का सोनं भारी? काय भारी? तुळस भारी ना. कीर्तन झालं मला भेटा, मी तुम्हाला 1-1 तुळशीची माळ देतो, त्या सोन्याच्या पोती मायाकडे द्या. आता भारी कोण म्हणलं? ह्यात म्हणलं का नाही? आणि तुम्हाला हेही सांगतो, ही भूमी त्याग मूर्ती दामोदर बाबाची भूमी. ही भूमी तुम्ही जर मला सोन्याच्या पोती दिल्या तर मी काय करीन? सगळ्या मंदिराला देईन आणि पोत झटकून निघून जाईल. फक्त तुम्ही तयारी दाखवा. ओ मावशी, आता नाही हो, कीर्तन झाल्यावर. ताई वळून बघू नका, कोणी काढीत नाही. ते मनाला लय गोड लागत. तुळस भारी लय अवघड येते. जाऊ द्या, चला. तात्पर्य आहे का? भक्ती भाग्य बळे निर्भरता. भक्ती सुखामध्ये निर्भय जीवन बनतं, निर्भय बनतं. आणि संसारामध्ये भीतीच भीती. फॉर्म तर भरलाय, पण 1,500 येतील का नाही, भीतीच भीती. काय झालं? कशाचे? माझ्या लाडक्या बहिणीचे. एक बाई तर मला म्हणली, महाराज आता टेन्शनच संपलं म्हणली. महिन्याला 1,500 म्हणली. 1,000 रुपये ब्युटी पार्लरला आणि 500 रुपये मिस्त्रीला. बस टेन्शनच घ्यायचं नाही म्हणले. आता कोणाचं टेन्शनच घ्यायचं नाही आता कोणाचं. असो, चला. हो मावशा, तुम्हाला सांगतो, तुम्हाला 1,500 रुपये भेटले ना, एक करायचं. बरं ते आपले होते काय? मिळाले का नाही? बरं किती दिवस मिळतील याची काय शाश्वती होती? पण जोपर्यंत मिळतात तोपर्यंत तुम्ही लाडक्या बहिणीचे 2 हप्ते मंदिराला आणि 1 हप्ता सप्त्याला दिला पाहिजे. मी बरं तुम्हाला कोणते शासनाने दिलेले, नवऱ्याच्या खिशातले काढलेल्याबद्दल काहीच बोललो नाही, ते तसंच राहू द्या तुमच्याकडे. पण महिन्यात वर्षातले 5 हप्ते माणुसकीनं काय करायला पाहिजे तुम्ही? त्याच्यातले 2 हप्ते कोणाला द्यायचे आणि 1 हप्ता सप्त्याला द्यायचे. हे ध्यानात राहू द्या. हे ध्यानात राहू द्या. ज्या पुरुषांना हे आवडलं त्याने टाळ्या वाजवा. आवडलं ना तुम्हाला? का आवडलं? लाडका भाऊ योजना नाही म्हणून आवडलं तुम्हाला, नाही तर तुम्हाला काय आवडत होते? असं भक्ती भाग्य बळे निर्भरता प्राप्त होते. चला आता माग येऊ. असा अन्वय लावल्याशिवाय ती गंमत येत, मजा येत नाही चिंतनाला. आता माग येतो. पुढती घडे. विषयातलं सुख पुढती नाही, एकदाच. अमोल भाऊ तुम्हाला त्रास होईल, पण एवढं ऐकावं लागलं आता. होईल त्रास का? तुम्हीच माझ्या जवळचे. अमोल भाऊ मला सांगा, लग्न झालं पहिल्या दिवाळीला गेलते का सासरवाडीला? गेला असता ना. मग ती दिवाळीची मजा किती दिवाळीला झाली? मला तेच म्हणायचं, एकदाच. म्हणजे विषयातलं सुख कोणतंही घ्या, ते एकदा आहे, पुन्हा नाही. ते पुन्हा नाही. परमार्थातलं सुख वेगळे. आमचा एक पाहुणा आहे, त्याच्या लग्नात त्याला गुलाबाचा हार घातला होता. ते महिना 2 महिने रोजच ते मोठ्या फुलाचा हाराचा फोटो आमच्या फॅमिली ग्रुपवर टाकायचा, रोजच टाकायचा. शिवाजी होते अशी झीट आली मला. एके दिवशी माझे एवढ्याले हाराचे 25 फोटो मी एकदाच टाकले. त्याला म्हणलं, दाजी
तुमच्या गळ्यात एकदा, माझ्या गळ्यात रोज. आणि ते हार माझ्या गळ्यात नाहीत बरं, माझ्या गळ्यात नाही आहेत. मग कोणाच्या गळ्यात आहेत? ज्ञानोबा तुकोबाच्या भक्ताच्या गळ्यात आहेत. ध्यानात ठेवा. या व्यासपीठाच्या सेवकाच्या गळ्यात ते हार आहेत. म्हणून संसारातलं सुख पुढती नाही, भक्तीतलं सुख पुढती आहे. बरं, भक्तीतलं सुख, संसारातलं सुख चढतं नाही, घसरतंय. वैकुंठाची जगन्नाथांची आठवण झाली मला. अण्णा म्हणायचे संसारातलं सुख कसं कमी कमी होत जातं. नवीन लग्न झालं, अण्णाची भाषा बरं, तो नवरा बायकोला म्हणतो, अगं तू म्हणजे चंद्रमुखी. तू कोण? चंद्रमुखी. म्हणून पारो सोडून तुझ्याकडे आलो. तू म्हणजे कोण? चंद्रमुखी. थोडे 5-6 वर्षे गेले, मग ती शिव्या द्यायला सुरुवात करते. अण्णा म्हणायचे नंतर ती चंद्रमुखी झाली. नवरा म्हणतो, तू चंद्रमुखी नाही, तू सूर्यमुखी. आगच ओकत राहते. आणि अण्णा म्हणायचे पुढे चांगले दिवस निघून गेले संसाराचे, मग चंद्रमुखी नाही, सूर्यमुखी नाही, तू म्हणतो तू म्हणजे ज्वालामुखी. संसारातलं सुख काय होतं? असं कमी 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 होत जातं मंडळी. परमार्थातलं सुख अंगी प्रेमाचे भरते, अरे नेघे उतार चढते. ज्ञानोबारान अरे वर्षा काळी सरिता, जैसी चढो लागे पंड सुता, तैसे नीच नवी भजता श्रद्धा. पुढते घडे, चढते घडे, सेवन घडे. भक्तीमध्ये सेवन आहे, संसारात सेवन नाहीये. शंकराचार्यांचे चरण आहे बघा, भोगा न भोगता वयमेव भोगता. आचार्य काय म्हटले? आम्ही भोगाला भोगत नाही, भोगच आम्हाला भोगतात. लोक म्हणतात ना मी तंबाखू खातो, अरे बावळट आहे तू तंबाखू खात नाही, तंबाखू तुला खाते. मी दारू पितो, अरे तू दारू नाही पित, दारू रोज तुला पिते. त्या दारूने तुझं काय काय पिलं? तुझं आरोग्य पिलं, तुझं तेज पिलं, तुझी प्रतिष्ठा पिली, तुझं धन पिलं. अरे गावात तू जेव्हा पिऊन येतो ना, लोक कुत्र्याला तरी येऊ म्हणून भाकरीचा तुकडा टाकतात, तुझ्यासाठी नीट बोलत सुद्धा नाही. हे सगळं कोणी पिलं? त्या भोगानं पिलं. म्हणून तिथं सेवन नाही, भक्तीत सेवन आहे. होनी भ्रमर लय गोड प्रमाण. पाऊलाचे सुख घेते भक्त मुख लावून. आवडीने सेवन करू आणि जीवीचे धरू जीवीचं. ऐका, पुढती घडे, चढते घडे, सेवन घडे आणि आगळे घडे. आगळे काय घडे? संसारातलं सुख जे आहे ते दुःख संबंधाने, मगाशी चिंतन झालं म्हणून आता विस्तार करत नाही. आणि भक्तीतलं सुख म्हणजे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. ऐका मंडळी, ज्याला विषय सुख पाहिजे त्याला धडपड करावी लागते, आणि ज्याला भक्ती सुख पाहिजे त्याला धडपड थांबवावी लागते. कष्ट करा, विषय सुख. कष्ट सोडून शांत राहा, भक्ती सुख. ठाईचं बैसोनी करायक चित्त, भक्ती सुखा करता. म्हणून असं सुख असल्यामुळे विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस. आणि या सुखा करता आमच्या जीवनात पुढता पुढती आस सेवावी. माणसाला जे आवडते ते पुन्हा पुन्हा घ्यावं वाटतं. आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. जे आवडतं ना त्याचा कंटाळ येत नाही, माणसाला पुन्हा पुन्हा खावं वाटतं, घ्यावं वाटतं. खादेलेची खावे वाटे, तू का म्हणे पोट धालेची ना धाय आणि खादेलेची खाय आवडीने. याला उदाहरण देत असतो. हे बाळा तुझं नाव काय? प्रणव. वा 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 प्रणव, 2 मिनिटं माझ्याशी बोलतो. 2 मिनिटं. तुला गोड पदार्थात खायला काय आवडतं? गुलाबजाम, पेढे काय आवडतं? गुलाबजाम आवडतं. प्रणव, प्रणव मी तुझा मामा म्हण. चालेल? मन मामा. मोठ्याने म्हण ना. फक्त मामा म्हण, पोरगी मागू नको, कारण मामाचाच मिळ. आता प्रणव माझा कोण आहे? प्रणवला काय आवडतं? गुलाबजाम. मी घेऊन आलो. प्रणव मामा म्हण ना. लावीन बाबा मेळ म्हण. हा असं. प्रणव. हा कस काय आपला बाचा? अरे मी तुला खाऊ आणला. काय रे मामा, एक फोन तर करायचा मला. आत्ताच जेवलोय, एवढा जेवलोय पोटात घुटभर पाणी जायला सुद्धा जागा नाही. असं कुठं असतं का रे? नाशिकून आणला तुला खाऊ, बुधाकडून. बरोबर ना भाऊ? बुधाच ना. नाशिकून आणला तो. अरे मामा पण तुला फोन करायला काय झालं होतं? अरे कधी जेवलोय मी? तू वझरला असेल तेव्हा जेवलो असेल. फोन करायचा एक. मला अरे असं नाही प्रणव,
तुझ्या आवडीचं आहे. मामा गुलाबजाम आणलीस काय म्हणला. मग प्रणव मला मामा आता एक खातो आणि बाकीचे उद्या. म्हणजे तू आज काय उद्या काय तुझ्या करता आणले घे. म्हणून मी गुलाबजामचा डब्बा कोणाकडे दिला, प्रणवकडे दिला. तर प्रणव नावाला एक खाणार होता, तर नावाला एक बी ठेवीत नाही. का? आवडीच्याचा कंटाळा येत नाही. हो, पोट सेविता न धाये भूक भुकेलीच राहे. तो का म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. म्हणून हे भक्ती सुख न विटणार आहे आणि आमच्या जीवनात ते पुन्हा पुन्हा घ्यावं वाटतं. बाळासाहेब सप्त्याचं वर्ष किती आहे? 110. अरे बापरे, 110. म्हणजे अजून 2 वर्षानं शतकोत्तर तपपूर्ती सोहळा आहे अरे तुमचा. वा. 110 वर्षापासून सप्ताह चालू आहे. का बरं दरवर्षी आहे? का? कंटाळा नाही म्हणून. ह्याचा कंटाळा येतच नाही, येतच नाही. म्हणून पुढता पुढती असं सेवावी हे. मग महाराज हो हे सेवन करायचे तुम्हाला. हो मग मगाचं वाक्य सायास केली वाचून ते नाही आणि भविष्यावरी काही घालू नये. जीवनात प्रयत्न करावे लागतात, काय किंमत मोजावी लागते. अहो चहा प्यायचा असला तर त्याची किंमत मोजावी लागते. मोजावी लागत नाही. आम्ही कधी पेत नाही ना, आम्हाला त्याचे दर बी माहीत नाही. चहा कितीला भेटतो? 10 रुपयाला. मिसळ कितीला भेटते? 60-70 रुपये मिसळ भेटते. जेवण कितीला भेटतं? म्हणजे थाळी वगैरे काय असं ना त्याच्या अंदाजे रेट काय आपल्याला माहित नाही. 200-300. गांजा कितीला भेटतो? असं त्याचं काय मोजावं लागतं? मूल्य मोजावं लागतं. तुम्हाला मिसळ खायची असेल तर 60-70 रुपये मोजावे लागतात. चहा प्यायचा असेल 10-15 रुपये मोजावे लागतात. तसे भक्ती सुख जर पुन्हा पुन्हा भोगायचं असेल तर काहीतरी किंमत मोजावी लागेल. महाराज म्हणले मोजली ना आम्ही किंमत. काय मोजली? अभंगाचं पहिलं मोक्ष मिलिंद महाराजांनी जी चाल म्हणली ना त्यालाही माझ्याकडे जोडलंय बाहेर. पण मी का म्हणलो नाही त्याचं कारण आमच्या मिलिंद महाराजांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याला किती खड्डे आणि किती खळगे त्याचं माप नाही आणि समृद्धी महामार्गावर एकही स्पीड ब्रेकर नाही. आपलं अवसानं ते तेवढं करीत जाव लय पाय पसरू नये माणसानं. म्हणून आम्ही किंमत मोजली. या कारणे
आता फक्त सरळ सरळ सांगतो आणि थांबतो. मोक्षपदे तुच्छ केली कशा करता? या भक्ती सुख भोगण्याकरता. अहो मोक्षाची सगळ्या जगाला अपेक्षा आहे आणि तुम्ही तुच्छ केलं. हो, पण पदे शब्द वापरला. आम्ही सलोकता तुच्छ केली, आम्ही समीपता तुच्छ केली, आम्ही स्वरूपता तुच्छ केली आणि आम्ही सायुज्यता तुच्छ केली. प्रमाण देतो फक्त. सलोकता तुच्छ केली, नको वैकुंठीचा वास. आम्ही समपता तुच्छ केली, करावे चिंतन त्याची बरे न भेटून. आम्ही स्वरूपताची म्हणजे देवासारखं रूप मिळणं ते तुच्छ केलं. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे ते तुच्छ केलं. आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आम्ही सायुज्यता मोक्ष सुद्धा तुच्छ केला. भक्त मोक्षपदे तुच्छ केली कशा करता? या कारणे. आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्ही युगायुगी जन्म घेतला. आम्ही कृतयुगामध्ये प्रल्हाद होतो, त्रेतायुगामध्ये अंगद झालो, द्वापारामध्ये उद्धव झालो, कलियुगामध्ये नामदेवराय झालो आणि तोच आता तुका भजनाकरता पुन्हा आला. पुन्हा आला. आम्हा जन्म घेणे युगायुगी कशा करता केलं? या कारणे केलं. अजून काय केलं? देवा हाती रूप धरविला आकार. आम्ही हे भक्ती सुख भोगण्याकरता देवाला आकार घ्यायला लावला. कारण काय? 2 मिनिटं ऐका. भजनामध्ये त्रिपुटी लागते. भज्य पाहिजे म्हणजे ज्याचं भजन करायचं तो पाहिजे, भजक पाहिजे म्हणजे भजन करणारा पाहिजे, आणि मग भज्य त्याच्याकडे पाहून, भाज्याकडे पाहून नाही, भज्याकडे पाहून भजक काय करत असतो? भजन करत असतो. आम्ही एकटेच होतो पण भजन करायला कोणी नव्हतं. आणि आम्ही काय केलं? निराकार परमात्म्याला आकार घ्यायला लावला. आता ह्याचा विचिंतन कसा आकार घ्यायला लावला? उद्याच आपल्याला आदरणीय श्री रमाकांत महाराज यांच्या मुखातून कृष्ण जन्म ऐकायचा आहे. कृष्ण जन्माला देवाला आम्ही कृष्ण रूप घ्यायला लावलं, कधी राम रूप घ्यायला लावलं. देवा हाती रूप धरविला आकार कशा करता? या कारणे. भक्ती सुखा करता देवाला आकार घ्यायला लावला. अजून काय केलं? नेदो निराकार हो त्याशी. आता आम्ही त्याला काही केल्या निराकार होऊ देणार नाही. त्याला म्हणणार चाल असाच राहा, पाहतोशी काय आता पुढे करी पाय, वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडोनी हस्तक, चाल तुला आता रूप सोडून स्वरूपाकडे जाऊ देणार नाही. असं प्रमाणे तुकोबाराचं खरपूस लय गोड आहे. तेवढं सांगतो आणि 8 तास घेतो. आलेच आपलं 3 झाले, आता एकच राहिले. ते असंच सांगणार. काय तुकोबारा? कैसा जासी सांग आता मजपासून. तू माझ्या जवळचा कसा जातो बघतोच म्हणे विट्या, कसा जातो बघतो तुझ्याकडे. असं आपला अधिकार नाही. ते म्हणले म्हणून आपण फक्त बोलायचं. कैसा जासी सांग आता मजपासून. अरे केले वाता हात दिले संसारा पाणी. सगळ्या संसाराची वाता हात केली तुला रूपाला आणलंय. आणि लाई रूपा बडे करून खळे हरिदाशी. आता कसा निराकार होतो ते बघतो. अरे अवघी आवरून तुझी लाविली पाठी. आता विसर सोहम कोहमच्या गोष्टी नाही जमणार. नेदू निराकार हो त्याशी. पण कशा करता? या कारणे. ऐका, वशिष्ठ रामाला म्हणतात, रामा अप्यब्धी पानान महतान. समुद्र एका घोटात पिता येईल म्हणून. सुमिरून मुलना दपी. मेरू पर्वत उपटून टाकता येईल. आपली वन्य आशनात साधो. आपण जसा गुळ द्या बरं 1 मिनिट लवकर द्या, वेळ कमी. हा गुळ जसा खातो आपण तसा विस्तव खाता येईल. पण चित्त स्थिर करणं सोपं नाही. पण भक्ती सुखानं या कारणे तुका म्हणे चित्त निवांत राहिले. चंचल चित्त सुद्धा आमचं काय झालं? शांत झालं. आणि आता ते मन करतं काय? ध्यायती पाऊले विठेवर, ध्यायती पाऊले विठेवर, ध्यायती पाऊले विठेवर. विठोबार कुमार, विठोबार कुमारी. ताल ताल हो बर कुमाई, बर कुमाई, विठोबार कुमारी. बर कुमाई, विठोबार कुमारी. बर कुमाई, विठोबार कुमारी. बर
खरं सांगा तुमचे लग्न झालेत ना? ह्याच्या आधी तुमच्या गळ्यात हार कधी पडला होता आठवते का? हां आमच्या सकाळी बी हार असाच होता ना, आताही असाच आहे. हे कशाचे? भक्तीमध्ये हा आनंद, हे सुख आहे. असो, आता हाराचा भार थोडा कमी करतो, सोपं नाही. हाराचा भार खूप आहे आणि पहिलाच भार का कमी आहे का? हार इथंच राहू द्या, नेईल मी. त्याचे कसे 400-500 रुपये कमी येईल मी. असो, सेवेचा भाग संपला. तू का म्हणे चित्त निवांत राहिले, ध्याई ती पावले विटेवरी. सगळा अभंग लक्षात आला न आला, पण तुम्हाला आता अभंगाचं एक सूत्र सांगतो, सेवा संपवतो. फक्त या कारणे ह्या शब्दाच्या भोवती अभंग फिरतो. कसा फिरतो? माझ्याकडे पहा. मोक्षपदे तुच्छ केले, भक्ती सुखा करता या कारणे मोक्षपदे तुच्छ केले. पुढता पुढती असं सेवावी हे. आम्हाला पुन्हा पुन्हा भक्ती सुख भोगायचंय, याच्या करता आम्ही किंमत काय मोजली? भक्ती सुखा करता आम्ही काय किंमत मोजली? या कारणे आम्ही मोक्षपदे तुच्छ केले. या कारणे आम्ही काय केलं? जन्म घेणे युगायुगी. या कारणे आम्ही काय केलं? या कारणे आम्ही काय केलं? देव हाती रूप धरविला. या कारणे आम्ही काय केलं? देवाला निराकार होऊ देणार नाही. आणि याच कारणाने आमचं चित्त निवांत राहिलं आणि याच कारणाने आमचं मन आता विठोबाचं ध्यान करतंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सेवेचा भाग संपलाय. अभंगावर जे काही वेडवाकडे चिंतन करू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी, गावावर प्रेम करणारी, विशेष करून परमार्थावर प्रेम करणारी, परिसरातली तर आलीच आली, पण लांबून लांबून मंडळी आली. आमचे कत्वारे आप्पा भरोस फाट्याहून कीर्तनाला आले. शरद भाऊ आप्पा दहीगाव भरोस फाट्याजवळ, तिथून ही मंडळी कीर्तनाला आली. अजून दूरदूरची मंडळी आहेत. चांदवड आहे, निफाड तालुक्यातली मंडळी आहेत, चांदवड तालुक्यातली आहेत, खूप मंडळी आहेत. बऱ्याच जणांचा नाव परिचय आहे, बऱ्याच जणांची तोंड ओळख आहे. पण काय होतं, एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहतं. त्याच्यापेक्षा तुकोबरायचं अर्ध चरण सकळा चरणी जीव माझ्या. कारण माझ्यात एक दोष आहे, अमोल भाऊ, तुमचं नाव पक्क ध्यानात राहिलं, उसळावरती तुम्हाला मग ध्यानात. माझी अडचण काय माहिती का? माझी अडचण अशी आहे, तुम्ही माझ्या वडिलाला जर आता जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. आमच्या वडिलाच्या लक्षात गावाचं माणसाचं नाव ध्यानात राहत नाही. मग बापाची परंपरा चालवली पाहिजे की नाही? माणसाची नावं ध्यानात न राहणं हा व्यावहारिक दृष्ट्या दोष आहे बरं, पण परमार्थिक दृष्ट्या गुण आहे. गुण आहे. आणि वडिलाची तीच परंपरा मी चालवतो. माझ्या लवकर गाव आणि नावच ध्यानात राहत नाही. अनेक वेळा भेटलेली माणसं ध्यानात राहत नाही. महाराज माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. समजा उद्या कोणी म्हणलं नाव घ्या, तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही. म्हणून कोणाला राग येण्याची काय आवश्यकता नाही. सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी आहेत म्हणून सकळा चरणी जीव माझा असा भाव व्यक्त करतो. खरं तर गावात आलो आणि दरवर्षी जिथं सप्ताह असतो तिथं मंडप दिसला नाही मला. कीर्तन नेलो कुठं यांनी? सप्ताह नेला कुठं? मग गाडी अशी जेव्हा ओढू लागलो डोकरे पाटलांच्या वाड्याकडे इकडे जात होतो तेव्हा हे दिसलं. अरे बापरे, हॉलमध्ये कीर्तन नेलं वाटतं. आणि खरं सांगा माझ्या मनात काय आलं, हॉलमध्ये गेलं की कीर्तनाचे हालच आता. पण कसं बांधलंय कोणाच ठाऊक. पहिलं कौतुक बांधणाऱ्याच आणि दुसरं आमच्या सिस्टीमवाल्याच. हॉलमध्ये एवढी चांगली सिस्टीम लावणं सोपं नाही, पण गोड अशी सिस्टीम लावली आणि नक्कीच हॉल चांगला प्रशस्त झालाय. आता पावसाला म्हणा ये. ते काय झालं, इंद्र याग बंद केला आणि गोवर्धन पूजा चालू केली. इंद्र कोपला ना, त्यानं पाऊस चालू केला. गोपाळाने काय केलं, देवानं करंगडी लावली, गोपाळानं काठ्या लावल्या आणि गोवर्धन पर्वत उचलला. तद्वत गावातील साधू संतांच्या देवाच्या आशीर्वादाने त्यांची करंगडी लागली आणि ग्रामस्थांनी नोटा लावल्या आणि हा गोवर्धन उचललाय. म्हणजे ह्या गोवर्धनाला अजून उचलायचे. काळजी करू नका, लाडकी बहीण करणारे तुम्ही काळजीच करू नका, आहे ना. लाडकी बहीण
बघा तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा. त्याची टक्केवारी मला देऊ नका. हां मावशो खरे का पण बघा बरं बरं नाही इकडं पहा. जर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे मंदिराला 2-2 हप्ते दिले नाही तर योजनाच बंद पडेल. बघा तुम्हाला माझा शाप आहे. बघा शाप आहे माझा. एक तर बंद पाडावं लई टपलेले त्यात तुमचा शाप लागेल मा शाप लागेल. ध्यानात राहू द्या. म्हणून दरवर्षी 1 हप्ता सप्त्याला आणि 2 हप्ते मंदिराला दिलेच पाहिजे. प्रत्येक बहिणीने ध्यानात ठेवा. आपण द्यावे आणि काम मंदिराचं पूर्णत्वाकडे आलेले. गाव संपन्न आहे, काय अडचण नाही. अजून गावाची संपन्नता दिसून तर फार संपन्न आहे. अजून गाव किती संपन्न आहे मला गाडीत बसल्यावर कळलं. असं पण मला माहिती आहे कारण खेडगावमध्ये काय मी आजचा येत नाही. मी 2 कथा केल्या इथं 2 कथा केल्या. अनेक वर्षापासून मी कीर्तनही केले. म्हणून संपन्न गाव आहे, वादच नाही. मंदिर लवकरच पूर्ण होणार आहे. आपल्याला पुन्हा तो आनंद लुटण्याकरता हा सभा मंडप संपन्न होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आभार. आदरणीय श्री सर्व गुणीजन मंडळी, मिलिंद महाराज, आमचे निळू महाराज, सगळीच महाराज मंडळी यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकदा सगळ्या निवृत्तीनाथाचं भजन करा. सेवा समाप्त. तुमचे 4 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल माफी मागतो. मला क्षमा करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव तुका म्हणे चित्त करावे निवांत राहील. निवांत राही. तुका म्हणे चित्त निवांत राहिले. तुका म्हणे चित्त निवांत राहिले. तुका म्हणे चित्त निवांत राहिले. ध्यायती पाऊले देवने, ध्यायती
सेवानी